नमस्कार. आम्ही नेहमी जे एकदम रिझनेबल फूड आहे असेच शक्यतो दाखवतो. पण काही वेळा काही रेस्टॉरंट अशी असतात जी थोडीशी महाग जरी असली तरी त्याचं एकंदरीत जे आतलं वातावरण असतं किंवा फूडची क्वालिटी किंवा फूड आयटम्स त्याप्रमाणे थोडंसं जास्त असलं तर आपल्याला पैसे द्यायला काही वाटत नाही. त्यामुळे आजचं जे रेस्टॉरंट मी तुम्हाला दाखवतोय ते एकदम स्वस्तात जरी नसलं तरी अति महाग पण नाही आहे. याच्या इथे कोणते कोणते पदार्थ याची माहिती तुम्हाला मी थोड्यात देतो. परंतु हे कुठे तुम्हाला सांगतो. दादरला जे सिद्धिविनायक मंदिर आहे त्याच्या बाजूला रवींद्र नाट्य मंदिर आहे. त्याच्या आवारात हे उत्सव म्हणून रेस्टॉरंट आहे. आता तुम्हाला जर तुम्ही वेस्टर्न साईडवर कुठे राहत असाल मुंबईत तर ॲक्वा लाईन जे आहे त्याने सिद्धिविनायक टेम्पल त्याचा एक स्टॉप आहे तिथे A5 या गेटने बाहेर पडलात तर तिथे लगेचच बाजूला हे उत्सव म्हणजे रवींद्र नाट्य मंदिराचा आवार आहे. तिथे तुम्ही या. आणि आता इथे आत प्रवेश केल्यानंतर तुम्हाला मी इथलं ॲम्बियन्स कसं दाखवतो आणि ॲक्च्युली कोणते कोणते पदार्थ आहेत आणि याची किंमत किती ते पण सांगतो. तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला. कोणत्याही बुफेमध्ये क्वचितच मिळणारे चाट आयटम्स इकडे मात्र मिळतात. इथे चाट काउंटरची एक सुंदर गाडी आहे. त्याच्यावर आहे पाणीपुरी, शेवपुरी आणि दहीपुरी. पाणीपुरी कशी सांगतो तुम्हाला मी. एकदम सुंदर, खूप छान आहे. पुऱ्याची क्वालिटी खूप छान आहे. ही घेतली मी थंडगार दही असलेली दही बटाटा पुरी. इथे पाणीपुरी खरोखरच चांगली होती. दही बटाटा पुरी कशी सांगतो, खूप छान आहे दही बटाटा पुरी. पाणीपुरी, दहीपुरी, शेवपुरी या चाट काउंटरवर खायची मजा वेगळीच आहे. पाणीपुरी आणि शेवपुरी तर मी आत्ता नुकतंच एक अंधेरी पार्ल्यातले 7 फेमस पाणीपुरीवाले त्यांची फिल्म केलेली आहे. तुम्ही जर बघितले नसेल नक्की बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. पदार्थ चांगले आहेत, दही थंडगार आहे, पाण्याला टेस्ट आहे, पुऱ्या चांगल्या आहेत. हॅलो, आम्ही दूरदर्शनचा ग्रुप आहोत आणि आम्ही आज इथे उत्सवमध्ये लंच पार्टी करण्यासाठी म्हणून आलो आहोत. तर आम्ही पहिल्यांदा आता पाणीपुरीची टेस्ट करतोय. पण पाणीपुरी खूप छान आहे, अप्रतिम आहे आणि आम्हाला सगळ्यांना आवडली आहे. दररोज दुपारी 12 ते 3:30 या वेळेतच हा बुफे उपलब्ध असतो. इथे एक सूप ठेवलेलं, डेली चेंज असतो मेनू. तर टोमॅटो शोरबा आहे. याची चव कशी आहे सांगून झाल्यानंतर हे बाकीच्या पदार्थांची माहिती देतो. हा आहे टोमॅटो शोरबा. मला स्वतःला काही याची चव आवडली नाही. शोरबा ठीकठाक आहे, गरम आहे म्हणून छान लागतात आणि हे AC वातावरण आहे, त्याच्यात गरम गरम खायला मजा येते. इथे पापड आहे, लोणचं आहे, मी मी आंब्याचं लोणचं आहे, लिंबाच्या पुढे आणि लापशी सॅलड म्हणून काहीतरी म्हणतात. खाऊन सांगतो कसं आहे ते. इथे आहे तंदुरी आलू. ही आणि भाजी दिले कॅबेज चणा डाळ म्हणजे आपण कोबीची चणा डाळ घालून भाजी करतो तशी आहे. हे इथे पनीर हंडी आहे. तंदूर रोटी तुम्हाला टेबलावर गरम गरम सर्व करतात. हा आहे कॉम्बो राईस. ही आहे शेजवान ग्रेव्ही. दिसायला एकदम आकर्षक दिसते. आणि याच्या व्यतिरिक्त टोमॅटो कॅप्सिकम पुलाव पण आहे त्यांच्याकडे आणि दाल तडका आहे आणि डेझर्ट मध्ये गुलाबजाम आहे. ते मी नंतर घेणार आहे. हे जे लापशी सॅलड आहे, लापशी सॅलड जो लापशी रवा असतो त्यात त्यांनी गाजराचे तुकडे, कोथिंबीर, काकडी असं सगळं त्यात मिक्स केलेलं आहे. वेगळ्या प्रकारे चवीला चांगला आहे. कधी खाल्लेलं नव्हतं यापूर्वी. चांगला आहे. तंदुरी आलू, छोटा बटाटा असतो त्याचा तंदूर केलाय, खूप टेस्टी आहे. त्याने तो बाहेरून एक मसाला लावलाय आणि त्याचे अतिशय टेस्टी बनवलाय. तुम्हाला टेबलावर एकदम गरम साधी रोटी और बटर रोटी, मी बटर रोटी मागवली, ही आणून दिले. आता याच्याबरोबर हे कशा भाज्या सांगतो. ही पनीरची आहे, खूप अप्रतिम ग्रेव्ही आहे, अप्रतिम. जास्त तिखट नाही,
छान ग्रेव्ही आहे. म्हणजे कोबी चणा डाळ तशी साधी कोबी चणा डाळ पाहिजे तशीच आहे. काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही नाही, वाईट तर नक्कीच नाही. हा जो कॉम्बो राईस आहे हा. त्याच्यात काय काय येतं? त्याच्यामध्ये नूडल आहे, राईस आहे, नूडल राईस. बीन्स चॉप करून टाकलेले आहे, हा गाजर आहे. हा. आणि हे ते काय? हे सीजन ग्रेव्ही मध्ये. हा म्हणजे ह्याच्यात बरेच काय काय दिसतंय नवीन. हो, त्याच्यामध्ये पोपचेल टाकलाय, हा चायनीज कॅबेज आहे, चायनीज कॅबेज. हो, हा जुगनी आहे, बिल पेपर आहे. बरं ठीक आहे. टेस्टी आहे जेवण. धन्यवाद. हा थँक्यू. हा तर कॉम्बो राईस विचारलं मी त्यांना, चांगला आहे. आणि शेजवान ग्रेव्ही अतिशय सुंदर आहे, अतिशय. जशी सुंदर दिसायलाच नाही, खरोखर चांगली आहे चव. त्यामुळे यायला काही इथे हरकत नाहीये. आता याचे चार्जेस मी म्हणतो, त्याचे 499 रुपये प्लस GST, म्हणजे साधारण हे 525 रुपयापर्यंत हे याचं जातं पर पर्सन, अनलिमिटेड. पण माझ्या मते जरा असं जे वेगळे आयटम आहे आणि खूप छान वातावरण आहे प्रशस्त. दादरला सिद्धिविनायक दर्शन आलं तर नक्की इकडे या, अगदीच जवळ आहे. आणि तुमचा जर मोठा ग्रुप असेल ना तर बाहेर कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये खाण्यापेक्षा इथे आलात तर तुम्हाला एकत्र इथे वेगवेगळ्या सोयी आहेत बसायला. त्यांनी असे 10 लोकांना एकत्रित बसायची सोय केली आहे. प्रशस्त आहे, गार आहे आणि यायला जायला कन्व्हिनियंट आहे. तर आता मी थोड्या तुम्हाला दाल राईस कसं आहे सांगतो. हा टोमॅटो राईस, ही आहे दाल तडका आणि बरोबर पापड आहे. तुम्ही आता ही दाल तडका आणि हा राईस, टोमॅटो राईस कसं कॉम्बिनेशन सांगतो. ही डाळ आधी कशी बघतो, घट्ट आहे, पाणीदार नाहीये, चवीला चांगली आहे. तर राईस आणि डाळ पण खूप चांगली आहे. डेझर्ट मध्ये बदलता मेनू असतो. आज एक गुलाबजाम, लहान सेचे मिनी गुलाबजाम. गुलाबजाम चांगला आहे, फक्त गरम नाहीये. माझा इथला अनुभव चांगला आहे. चाट आयटम एकदम चवीला उत्कृष्ट. त्यांचे हे पदार्थ वैशिष्ट्यपूर्ण आहेत. काही काही तुम्ही या 499 प्लस टॅक्सेस वर्थ आहे. उत्सव रेस्टॉरंटच्या बुफेचा माझा अनुभव एकदम चांगला आहे. आणि तुम्ही इथे कधी सिद्धिविनायकच्या दर्शनाला आला तर इथे अवश्य या. फक्त हा जो बुफे आहे हा फक्त लंचला आहे, 12 ते दुपारी 3:30 एवढ्या वेळातच आहे. संध्याकाळी बुफे नाही. हा उत्सवचा बुफे एन्जॉय करायला नक्की या. आणि असेच वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या हेमंत जी या चॅनल मात्र अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.